मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण या सगळ्या संदर्भात संभाजीराजे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष आहे आणि पुढारी न्यूजवर आपण निश्चितच ही पत्रकार परिषद त्यातले महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत। मराठा आरक्षणाबाबत ही पत्रकार परिषद असेल। छत्रपती संभाजीराजे ही पत्रकार परिषद घेतात, अगदी थोड्याच वेळात त्याची सुरुवात होईल। तेव्हा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांचं जे आमरण उपोषण सध्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे या सगळ्याबाबत छत्रपती संभाजीराजे नेमकं काय भाष्य करतायत हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल। काही वेळातच त्यांची पत्रकार परिषद सुरू होती। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, पत्रकार परिषद नेमकी कधी सुरू होईल आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? थोड्या वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीराजे भोसले हे जे आहेत ते मराठा आरक्षणावर सुद्धा अनेक वेळा त्यांनी सुद्धा आंदोलन केले। एकीकडे जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची तब्येत बिघडलेली आहे आणि ते आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे यातून काही मार्ग काढता येतो का हे पाहणं छत्रपती संभाजीराजे हे पाहणार आहेत। कारण यापूर्वी सुद्धा त्यांनी बोलून दाखवले की सरकार आणि मनोज जरांगेंनी बसून यावर मार्ग काढला पाहिजे आणि आरक्षण दिलं पाहिजे। त्यासाठीच ही तातडीची पत्रकार परिषद घेण्यात येत असल्याची माहिती आहे। थोड्या वेळामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामध्ये या आरक्षणावरती संभाजीराजे काय भूमिका घेतात आणि मराठा बांधवांना काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। रिद्धी जी, बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीराजे हे पत्रकार परिषद अगदी थोड्याच वेळात घेत आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची ही पत्रकार परिषद असेल। मनोज जरांगेंचं सुरू असलेलं उपोषण, शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा या सगळ्याबाबत आता छत्रपती संभाजीराजे नेमकं काय बोलतायत हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल।